नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. 23 लोकांनी मला सबस्क्राईब केलं आणि 23 लोक मला बोलले. त्यांना मी आज थँक्यू सो मच की तुम्ही मला सबस्क्राईब केलं आणि तुम्ही लोक मला सपोर्ट करत आहात, त्याबद्दल थँक्यू. तर आज मी आणि मम्मी आज मम्मीसोबत माझा ब्लॉग आहे. तर मम्मी आज काहीतरी बनवते, फ्रूट्सचे लाडू वगैरे. तर म्हणलं ब्लॉग करावं. आणि ना हा काहीतरी असं मी कॅमेराने हे केलं की तो मला कॅप्चर करून. हां, तर मम्मी सांगेल की त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते, कारण का तिने खूप बिया वगैरे ना डीमार्टमधून आणले होते 2 दिवस आधी. तर आहे ना आता ते मम्मी तुम्हाला सांगेल, म्हणजे इंट्रोड्यूस करेल की काय काय त्याच्यामध्ये टाकायचं. तेच सांगेल सगळं, मध्ये मी पण सांगेल. पण तिला जास्त माहिती आहे, मला नाही माहिती की त्या बिया काय वापरतील ती. चला, ही मगज बी आहे, ही सूर्यफुलाची बी आहे आणि ही कसली भोपळा, ही भोपळ्याची आहे. हे बदाम, हे काजू, हे अक्रोडे. मेंदूसारखं दिसतंय ना. हे खोबरं, हे खजूर मनुका, परत इथे दुसरा खजूर घ्यायचा, तिळे, खसखस, हे खजूर, खारीक. मी बोललेली ना मम्मी सगळं इंट्रोड्यूस करणार आहे, मी काहीच इंट्रोड्यूस करणार नाही, कारण का मला माहितीच नाही ते काय काय. आता मम्मी सांगेल, पण मी बरोबर आहे. हे आहे काय आहे, खारीक. हे खारीक आहे, लक्षात ठेवा. आणि हे खजूर आहे. तू लक्षात ठेव, तुझं बघून बाकीचे व्हिडिओ बनवणार. बघितलं काहीच, ह्याच्यातच अर्धे आमचे काजू आणि बदाम संपलेले आहेत. मम्मी एक एक उचलून काय ग, तूप टाकायचे. नंतर हे सगळे बिया आपल्याला भाजायचे. तर हे पिंक कलर होस्तोपर्यंत भाजायचे. बघा दिसतात, ऐसा कलर होने का मांगता है, इसका भी वैसा ही है. गाईज आपला मेंदू इथं तळला जातो, ही बाई तळते आपला मेंदू. बघा काय मम्मी हे घेतलं मी अँगल, इथं बघ, हे बघ काय अँगल आहे. गाईज हे अक्रोड, हा देविकाचा मेंदू आहे. काय करायचं, खाऊन बघा, टेस्टी लागतं. हे असं मम्मीने भाजलेलं आहे, हे असं लाल लाल झालेलं आहे मस्तपैकी. खुशीमध्ये मी व्लॉग करते आहे, तेवढ्या खुशीमध्ये हे लाडू मी काही खाणार नाही आहे. इथे गाणी चालू. तिला पौष्टिक नाही आवडत, चायनीज नूडल्स. आता टाकली आहे खारीक. जर अख्खी ती होणार नाही तर मिक्सरला बारीक करायची, म्हणजे ती नीटपणे होणार बारीक. मनुके ना ऐसा फूगना चाहिए. वो पहले ऐसा पातल था, तो अभी ऐसे ना उसको ऐसा फुगाना है हमको, बलून जैसा. तुपामध्ये आपण टाकलेले आहे खजूर.
आपण जे सर्व बी घेतले होते ना त्यांची अशी पावडर करायची, एकदम बारीक सगळ्याची पावडर करायची आणि नंतर ना त्याचं हे करायचं, मिक्स करायचे ते सगळे. गाईज मम्मी लाडू बनते. लाडू बनवून झालेले आहेत. तर गाईज आपले लाडू बनवून झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला सांगा. ही रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली की मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आणि कशा वाटतात. दिसायला तर खूप छान दिसत आहे. तर गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.